अजित पवारांना फोन केलेला पूर्व विदर्भातील नेता कोण हे प्रमोद हिंदुरावांनी सांगितलं। रोहित पवारांचं वक्तव्य। तर मंत्रालयातील फाईल संदर्भात पटेलांनी फोन केल्यानं दादांनी बाय रोड जाणं रद्द केलं। प्रमोद हिंदुरावांची माहिती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतची चर्चा अजितदादांसोबत झाली होती। खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं भाष्य। आता दादाच नाही राहिले तर जुनं काढण्यात काय अर्थ, सुळेंचं भावनिक विधान। अजितदादांचा विमान अपघात विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनेत्रा पवार योग्य वेळी बोलणार। दादांच्या चाहत्यांच्या हितचिंतकांच्या मनातील शंका दूर करणार का, याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार प्रत्येक आमदारांसोबत स्वतंत्र बैठक। पक्ष विलीनीकरणाबाबत आमदारांची मतं जाणून घेणार। पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दलही आमदारांशी होणार चर्चा। चंद्रपूर महापालिकेतील पॅटर्नवरून राज ठाकरे नाराज असल्याची माहिती। राज ठाकरे संजय राऊत यांच्यात तासभर बैठक। चंद्रपुरातील पाठिंब्यावरून राज ठाकरे संजय राऊत यांच्यात चर्चा। चंद्रपुरात ठाकरे सेनेनं भाजपसोबत सत्ता स्थापल्यानं मनसे नाराज। तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला म्हणत देशपांडेंचा ठाकरे सेनेला टोला। तर चंद्रपुरात भाजपला पाठिंबा न देण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश होते, राऊतांचं प्रत्युत्तर। चंद्रपूरमध्ये महापौर पदग्रहण सोहळ्यादरम्यान भाजपमधील गटबाजी आली समोर। जोरगेवारांना निमंत्रण नसल्यानं समर्थकांचा कार्यक्रमावर बहिष्कार। तर पक्षावर टीका करण्याची काहींची सवयच, मुनगंटीवारांचं वक्तव्य। परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे इक्बाल सय्यद विराजमान। तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या गणेश देशमुखांची वर्णी। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आणि भाजपमध्ये जुंपली। संभाजीनगरमध्ये शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण। पैठणच्या निंबार्क इंग्लिश स्कूलमधील घटना। तर गोंदियातही गैरसमजातून शिक्षिकेनं विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा आरोप। अहिल्यानगर शहरात 24 वर्षीय युवकावर गोळीबार। गोळीबारात युवक जखमी। कोठला राज चेंबर परिसरातील घटनेचा सीसीटीव्ही समोर। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। नाशिकमध्ये शेअर मार्केटिंगच्या नावाखाली ज्योतिषाकडून 73 लाखांची फसवणूक। कोट्यवधी रुपये बुडवून ज्योतिषी फरार। सायबर पोलिसांत गुन्हा दाखल। कोल्हापुरात एसटी बस खाली येता येता महिला वाचली। ड्रायव्हरच्या प्रसंगवादनामुळे अपघात टळला। देवतारी त्याला कोण मारी। अहमदाबाद विमान अपघातासंदर्भात मोठी माहिती। एअर इंडियाचं विमान पायलटनं मुद्दाम पाडल्याचा निष्कर्ष। इंधन स्विच जाणीवपूर्वक बंद केल्याचा इटालियन वृत्तपत्र कोरियर डेला सेराचा दावा।